बघा इथं छान झालेली पूजा। आज छान हार आलेला आहे। इथे जास्वंदीचं फूल, इथे द्रोवा, हे आपले हार। चला छान झाली बाप्पाची पूजा, इकडं पण झाली आहे। हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। चला आता छान बाप्पा आले, 2 दिवस झाले। तर पहिल्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य होता। तर आज छान असे मस्त तळणीचे मोदक करणार आहे मी, गव्हाच्या पिठाचे आपले, जे मी रेग्युलर करते चतुर्थीला ते। तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावा। तर इथं काल पेढे होते प्रसादाला, तर आज मस्त मोदक करणार आहे। चला किचनमध्ये माझी पद्धत आहे, बघू आता। तर चला इथं घेतला आहे 1 वाटी मैदा। तर चला चवीप्रमाणे थोडं मीठ, इथं किंचित खाण्याचा सोडा घेणार आहे मी, थोडा घेतला आहे 1 चिमूट। चला इथं अर्धा चमचा तूप घेतलं आहे मी, आपलं घरचं आहे गावठी तूप। हे मीठ आणि तूप छान याला मिक्स करून घ्यायचं आणि मग पीठ मळून ठेवायचं। पीठ म्हणजे मैदा। तर घट्टसर गोळा मळायचा आहे आपल्याला मैद्याचा। इथं मी मैद्याचा वापर केला आहे। मैद्याचा जर ना तसं खारीसारखे होणार आहे आपले छान मोदक कुरकुरीत। हे 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू पीठ। चला 10-1 मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवू। तर मी ना 2 खोबऱ्याच्या वाट्यांचं करते आहे, ही एक आणि ही एक। तर याचे छान काप करून घेणार आहे, कारण मी किसून नाही घेते, मिक्सरच्या भांड्यात बारीक क्रश करून घेणार आहे, एकदम बारीक भुगा, जेणेकरून आपली जी मोदकाची पारी असते ना ती फुटत नाही। किसून जर घेतलं तर थोडा प्रॉब्लेम येतो। चला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। चला मिक्सरला बारीक करून घेऊ। तर इथे वेलची पूड, जायफळ पूड नाही, जायफळ नव्हतं माझ्याकडे, मी नाही घेतलं, तुमच्याकडे असेल तर घ्या। इथं 1 चमचा खसखस आहे, इथं काजूची भरड आहे थोडी, आणि इथं बदामाची भरड। चला तूप टाकून घेऊ, थोडं तूप घेऊ, थोडं टाकून, थोडं टाकायचं। चला केश टाकून बारीक गॅसवर परतून घ्यायचा चांगला। चला इथं मी थोडं तूप घेतलं आणि यात खसखस छान हे करून घ्यायची। बघा छान फुगली आहे। यात काजू बदाम, त्याची पूड, वेलची पूड नंतर टाकायची, छान परतून घ्यायचं खोबऱ्याबरोबर, ते पण छान परतलं जातं। चला वेलची पूड टाकून घेऊ, परत एकदा परतून घ्यायचं। आपलं सारण रेडी आहे। तर चला सारण आपलं थंड झालेलं आहे। आता यात आपण पिठी साखर टाकायची आहे, पिठी साखर राहिली आहे। गरम याच्यात टाकली तर पाणी सुटतं, म्हणून मग थोडं थंड होऊ दिलं आणि मग आपण पिठी साखर टाकणार आहे। तर चला मी इथं अर्धी वाटी साखर घेतली होती, पिठी साखर आहे, तुमच्याकडे नसेल तर दळून घ्या। छान मिक्स करून घ्यायचं। तर चला सारण रेडी आहे। तर चला मैदा पण छान भिजला। तर चला असे छोटे छोटे पेढे करायचे। चला मैद्यात अशी थोडी हे करायचे प्रेस आणि लाटून घ्यायची पातळ पारी। तर चला एकसारखी गोल पारी लाटून घ्यायची, 5-6 लाटून घेते आणि लगेच तळते, कारण मैदा असल्यामुळे ना ते थोडी पारी छोटी होऊन जाते लगेच। तर बघा ही साईज लाटली मी, अशा लाटून घेतल्या। चला आता आपण सारण भरू। तर चला आता आपण पारी घेतली, तर आधी अशी कळ्या करून घ्यायच्या, तर खालून सुरुवात करायची। तर चला अशी कळ्या पाडून घेते मी आता, आधी कळ्या पाडायच्या मग सारण भरायचं। तर चला सारण भरून घेऊ। तर चला 1 चमचा सारण घेतलं, छान खोल हात करायचा आपला खोलगट, आणि असे हे चुन्या करून घ्यायच्या। असं करून घेतला। आता छान असं अल्लाद हाताने, कळ्या हे नाही झाल्या पाहिजे, असं वरपर्यंत करून घ्यायचं। तर बघा असं करून घेतला
आता सर्व याच प्रकारे करते. चला इथं तेल ठेवलंय मी कढईत. बघा असे बनवून घेतले. कसे वाटले सांगा. कढई छान पडल्या, भरपूर पडल्या. चला आता तळून घेऊ. चला मोदक झाले तळून. कलर कसा आला सांगा. चला इथं रेडी आहे मोदक. कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. साधे सिंपल पद्धत दाखवली. चला इथं मोदक झालेले, भरपूर कळ्या पडलेल्या आहे आणि खूप छान असे ठिसूर झालेले. ठिसूर म्हणजे अगदी बघा असे भरपूर सारण. चला आवडले तर लाईक करा. तुळशीच्या पानांनी छान हे दिलं तर कुठल्याही पदार्थाला तुळशीच्या पानाचा मान द्यायचा असतो. प्रसाद आहे हा. चला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा.